राष्ट्रीय गुण तालिका यादी में करनाला स्पोर्ट्स एकेडमी संचालित एस पाटिल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय के 5 विद्यार्थियों ने जीत हासिल की है, जिनका सत्कार मंगलवार को विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। करनाला स्पोर्ट्स एकेडमी में विधायक विवेक पाटिल के कार्यालय में संपन्न हुए इस कार्यक्रम के लिए प्रधानाचार्य डॉक्टर DN गुप्ता, कार्यकारी अधिकारी प्रकाश वाजेकर, शिवदास कामले, बाबा गड़गे, श्री जाधव आदि सहित अध्यापक एवं विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विद्यार्थियों को आगामी सफर के लिए शुभकामनाएं देते हुए विधायक विवेक पाटिल ने यह विश्वास जताया कि एक न एक दिन एस पाटिल कृषि व्यवस्थापन संस्था का नाम विश्व में लिया जाएगा। की आपण आपल्या ह्या ॲग्रिकल्चर कॉलेज तुमचं नाव जर तुम्ही मोठं केलं आहात, तुमच्या कुटुंबियाचं नाव आणि तुमच्या कर्तृत्वानं पुढे कराल, पण आपल्या कॉलेजचं नाव देश पातळीवर नेण्याचं जे तुम्ही काम केलंय त्याच्याबद्दल मनपूर्वक तुम्हाला या ठिकाणी मी धन्यवाद आणि अपेक्षा करतो की भविष्यात देखील तुमच्या आयुष्यामध्ये अशाच प्रकारचं एक चांगलं काम यश तुम्ही संपादन कराल आणि तसं यश तुम्ही संपादन करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्याला भरपूर या यश येवो, सुयश येवो आणि आपलं नाव आज भारतामध्ये आपण सिलेक्टेड विद्यार्थ्यांमध्ये आपली निवड झाली आहे। येत्या 1-2 वर्षांमध्ये जगामधल्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांमध्ये आपलं नाव यावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील या ठिकाणी मी देत आहे। आज देश को मेहनत और लगन से काम करने वाले युवाओं की जरूरत है। अगर खेती का विकास हुआ तो ही सही मायने में देश का विकास होगा, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। आपण 5 जण गुणवत्ता यादीत आलेले आहेत। आपण आपल्या आयुष्यात काय करायचं हे निश्चितपणे ठरवलं असेल, पण माझी आपल्याला एक सूचना वजा विनंती राहील की असा एक प्रयोग करून बघा, कारण तुमच्यासारख्या कर्तृत्वान तरुणावरच आजच्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे। आजच्या आपल्या देशाचं भवितव्य जर कुणावर अवलंबून असेल तर तुमच्यासारख्या होतकरू हुशार तरुणांवर आहे। ज्या पद्धतीने चायनाने आपली प्रगती केली, सर्वात मागा जगात असलेला चायना सारखा देश आज जगाची महासत्ता होऊ पाहत आहे, त्याच पद्धतीचं काम करण्याचं हे एवढं काम सोपं नाहीये। तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्या ह्या ज्ञानाचा फायदा त्या शेतकऱ्यांना दिल्यात आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवायची सुरुवात केली तर आपण एक आदर्श ठराल, आपण एक पायलट ठराल। हम आपको बता दें कि इन विद्यार्थियों को अनुसंधान परिषद नई दिल्ली में आगे की पढ़ाई के लिए न्योता दिया जाने वाला है और साथ ही राष्ट्रीय कृषि परिषद द्वारा हर माह 9,000 रुपयों की स्कॉलरशिप दी जाने वाली है।